प्रज्ञाविषयी दादाश्रींचे विचार समजावून घेऊया। अद्भुत विज्ञान। प्रज्ञा हा आत्म्याचा सरळ प्रकाश आहे आणि बुद्धी हे अप्रत्यक्ष प्रकाश आहे। प्रज्ञा हा डायरेक्ट प्रकाश आत्म्याचा आणि बुद्धी हा इनडायरेक्ट प्रकाश दुसऱ्या माध्यमातून येणारा प्रकाश आहे। ज्याप्रमाणे एका मोठ्या माठामध्ये घड्यामध्ये 1000 व्होल्टेजचा बल्ब लावला आणि तो सुरू केला, त्याचा प्रकाश मिळणार का? नाही। माठाचे तोंड बंद केलेलं आहे। आता त्या माठाला एक लहानसं छिद्र पाडलं तर त्याच्यामधून ते प्रकाशाची किरणे बाहेर येतील, एखादा किरण बाहेर येईल। आत तर खूप ज्ञानाचा प्रकाश आहे। अशा प्रकारे मूढ आत्म्याच्या आत, मूढ आत्म्याचं असंच आहे, आतमध्ये भरपूर प्रकाश आहे, परंतु आवरण असल्या कारणाने घोर अंधार असतो। ज्ञानी पुरुषांच्या कृपेमुळे त्यांच्या सिद्धीच्या बळानं ज्याप्रमाणे माठामध्ये जर बारीक भोग पडले तरी सर्व खोलीभर प्रकाश पसरेल, त्याचप्रमाणे आवरण तुटून त्याचा सरळ प्रकाश आत्म्यावर पडेल आणि जशी जशी आवरणे दूर होतात तसं तसं जास्त भोकं पडतात आणि तसा तसा प्रकाश वाढत जातो आणि एक वेळ अशी येते हा सर्व माठ फुटून जातो, बल्बपासून जे आहे की निराळा होतो आणि संपूर्ण प्रकाश खोलीभर पसरतो। डायरेक्ट सरळ ज्ञानाची किरण पडते, त्यालाच प्रज्ञा म्हणतात। जेव्हा सर्व आवरणातून आत्मा मुक्त होतो तेव्हा त्याला संपूर्ण ब्रह्मांडावर प्रकाश पाडण्याची शक्ती प्राप्त होते। सर्व ब्रह्मांडाला तो प्रकाशित करतो। दुसऱ्या शब्दात सबंध ब्रह्मांडाच्या नेयाने पाहण्याची आणि जाणण्याची शक्ती प्राप्त होते, तेच केवळ ज्ञान। दादाश्री म्हणतात, आम्ही स्वरूप ज्ञान देतो, म्हणजे प्रज्ञा बुद्धी निर्माण करतो। नंतर ही प्रज्ञा बुद्धी तुम्हाला क्षणाक्षणाच जागे करते। जसं भरत राजाला तर 24 तास जागा करण्याकरिता नोकर ठेवावं लागत होतं। कितीही भयंकर प्रसंग आला असताना आमचं ज्ञान ताबडतोब हजर होतं, आमची वाणी हजर होते, आम्ही हजर होतो आणि तुम्ही जागृतीमध्ये येता। क्षणाक्षणाला तुम्हाला आम्ही जागे ठेवतो, असं हे आमचं अक्रम ज्ञान आहे। हे ज्ञान तर तुमचे कल्याण करण्याकरता आहे, मोक्ष मिळवण्याकरता आहे। एक वेळ जर सांधा जोडून घेतला तर कायमचा प्रश्न सुटेल।